सो स्टुडंट आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा काय दिलेला आहे 2x + y = 5. सो आता या इक्वेशन मध्ये बघा इथे आपण लिहून घेऊया इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू 2x + y = 5 इक्वेशन नंबर 1 आणि हे दुसरं जे होतं 3x - y = 5 इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. आता याच्यामध्ये काय करू सबस्टिट्यूशन मेथडने. सो हा सरळ आपण करू शकतो बघा y = 5 जशाल तसा आणि हा 2x प्लस इकडे गेला की -2x झालं. आता ही जी व्हॅल्यू आली y ची ही पुट करायची या इक्वेशन मध्ये. सो इथे आपण करू सबस्टिट्यूट किंवा पुट लिहायचं सबस्टिट्यूट y = 5 - 2x इन इक्वेशन दुसऱ्यात ठेवू आपण. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन जे दिलेलं आहे आपल्याला 3x - y च्या जागेवर काय करणार आपण ही व्हॅल्यू पुट करणार आता 5 - 2x. सो 5 - 2x आणि बाकी तर जशाल तसंच आहे मग = 5 आलं लक्षात. आता इथे काय करायचं 3x ॲज इट इज लिहू आणि इथे साईनने मल्टिप्लाय करून टाकूया -5 होऊन जाते हा आणि आतले साईन बदलून जातात +2x होतो. इथे बाहेर मायनस असल्यामुळे आपण मल्टिप्लाय केलं -5 × -5 -5 - प्लस होऊन जाते आणि = 5. इथं टेन्शन घ्यायचं नाही 3x आणि 2x किती होतात 5x होतात. सो +5x = 5. सो आता हा -5 इकडे गेला की +5 होतो 5x = 5 + 5 10 होतात. हा -5 इकडे गेला की प्लस झाला नाही तर पण 10 कुठून आले मग. सो x = 10/5. सो x = काय येणार 2. याला आपलं फायनल आन्सर x ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता ही x ची व्हॅल्यू पुट करा कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा तुम्हाला जे आवडत असेल त्यात पुट करू शकता तुम्ही. सो आता मी इथे लिहिणार पुट x = 2 इन इक्वेशन कोणत्या ह्याच्यात ठेवू सांगा. तर आता आपण काय करू पहिल्या ह्याच्यात ठेवून देऊ. ठीक आहे. तुम्ही इथे पण ठेवू शकत होते याच्यात जरी ठेवलं तरी डायरेक्ट y ची व्हॅल्यू जाते. सो इथे आता आपण 2 × x च्या जागेवर ठेवतो 2 पहिल्या इक्वेशन मध्ये प्लस y = 5. 2 2 जा 4 4 + y = 5 म्हणजेच y = 5 - 4 म्हणजेच y = 1. सो दिस इज अवर व्हॅल्यू ऑफ y. सो सोल्युशन ऑफ इक्वेशन हे सगळ्यात शेवटी लिहायचं हे महत्वाचं आहे. सोल्युशन ऑफ इक्वेशन तर हे काय असणार आपलं x, y म्हणजेच काय आलं x ची व्हॅल्यू होती 2. सो 2, y ची व्हॅल्यू आहे 1. सो 2, 1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा प्रकारे आपण कोणताही प्रॉब्लेम बाय सबस्टिट्यूशन मेथड सोडवू शकतो. आता हे तुम्हाला क्लिअर झालेले आहे. याच्यासारखे बरेच एक्झाम्पल आहेत अजून तुम्ही बघू शकता प्रॅक्टिस करू शकता. बघू आता नेक्स्ट एक्झाम्पल.